एव्हरीबॉडी, वेलकम करते तुमचं आपल्या अचीव्ह अबॅकस क्लासमध्ये। रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, 1 डिजिटने 2 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं ही एक्झाम्पल आज आपण सॉल्व करणार आहेत। ओके, आणि बघणार आहे त्याचं आन्सर काय येतं ते। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करूया। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 6 into 42 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, एक्झाम्पल आपल्याला आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करायचं आहे आणि बघायचं आहे त्याचं आन्सर काय येतं ते। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया। फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 6 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 6 4 चा किती येतात, 6 4 चा 24, म्हणजे आपल्याला 6 चा टेबल 4 पर्यंत बोलायचं आहे। 6 4 चा 24, मग 24 आपण ऍड करूया। ओके, आपले 2 0 20 आणि हे 4 24 आपले ऍड झालेले आहेत। इकडे आपल्याला आता फिंगर ठेवायची आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 6 ने या 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 6 2 चा किती येतात, तर 6 2 चा 12, मग 12 आपण ऍड करूया। इकडे 10 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का, तर नाही। इकडे मग आपल्याला वलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे। हे 10 ऍड झाले आणि हे 2 ऍड झालेले आहेत। आपलं एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे, आपलं आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपलं 252 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, आपलं फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे। असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 into 39। ओके, हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 9 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 9 चा टेबल आपल्याला 3 पर्यंत बोलायचा आहे। 9 3 चा किती येतात, तर 9 3 चा 27, मग 27 आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचे आहे। 20 आणि हे 7 27 आपले ऍड झालेले आहेत। तिकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 9 ने या 9 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, नेक्स्ट 9 9 चा किती येतात, तर 9 9 चा 81, मग 81 आपल्याला ऍड करायचे आहे। पण या रॉडवर 81 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल आहेत का, तर नाही आहेत। मग 8 चा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे। हे 80 आणि हे 1 81 आपण ऍड केलेले आहेत। आन्सर आलेला आहे आपला। आन्सर काय आहे आपला 351 351 आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर, अबॅकस क्लिअर केला आपण। असंच आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 4 into 65 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 6 ला मल्टिप्लाय करायचं आहे। नंतर या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 4 6 चा किती येतात, तर 4 6 चा 24, मग 24 आपण ऍड करूया। 20 आणि हे 24 आपले ऍड केलेले आहेत। नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 4 5 चा किती येतात, तर 4 5 चा 20, मग 20 आपण ऍड करूया। इकडे 20 ऍड करायला बीट अवेलेबल नाहीये, मग 2 चा फॉर्म्युला 2 आणि हा 0 20 आपले ऍड झालेले आहेत। आपला आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपलं 260 हे आपलं आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, आपण असंच नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 into 72 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 5 ने या 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 5 7 चा किती येतात, तर 5 7 चा 35 आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचे आहे। ओके, ऍड आपण केलेले आहे। इकडे आपली फिंगर आहे। नेक्स्ट आपल्याला या 5 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 5 2 चा किती येतात, तर 5 2 चा 10, मग 10 आपण ऍड करूया। हा 1 आणि हा 0 10। इकडे आपला आन्सर संपलेला आहे। आपला आन्सर किती आलेला आहे 360 हे आपलं आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया।
ओके, आजची सगळी एक्झाम्पल आपली सॉल्व करून झालेली आहेत. स्टेप बाय स्टेप मी सगळे एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहेत. कशा स्टेपनी सॉल्व करायचं खूप इझी मेथडने मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेली आहेत. मग अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.